हाय एवरीवन, वेलकम टू माय चॅनल, वेलकम टू माय न्यू व्लॉग। तर आजच्या या व्हिडिओमध्ये नवीन देवारा आम्ही घेतलेला आहे। तर त्याची स्थापना कशी करणार आहे ते मी संपूर्ण व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, शेवटपर्यंत नक्की पहा। तर चला आता जास्ती वेळ वाया न घालवता सुरू करूया आपल्या व्हिडिओला। तर सगळ्यात पहिले जिथं मी देवारा ठेवणार आहे तिथे मी स्वच्छ पुसून घेतलेलं होतं आणि ही मागची भिंत आहे, म्हणजे देवाराच्या बॅक साईडला ही भिंत येणार आहे। तर तिथं सगळ्यात पहिलं मी हे जे कुंकू ओलं केलेलं होतं आणि त्याने मी स्वस्तिक काढून घेणार आहे सगळ्यात पहिलं, आणि त्याच्यानंतर मग पुढे बघूया काय करणार आहे। तर स्वस्तिक काढायला भरपूर टाईम गेलेला होता इथे, म्हणजे जास्त ते ओलं नव्हतं झालं कुंकू, पण म्हटलं जाऊ द्या आता परत कुठं करत बसायचं, त्यामुळे असंच मी करायला घेतलं होतं। त्यामुळे भरपूर टाईम लागलेला होता। आणि तर बघा इथे स्वस्तिक काढून झालेलं आहे। त्यानंतर सगळ्यात पहिले मी संपूर्ण देवारा पुसून घेतला, मागून पुढून वगैरे सगळ्या ह्या पायऱ्या बघा, पायऱ्या पण पुसून घेतल्या। पायऱ्या भरपूर जड आहेत, ह्या एकदम भरीव आहेत, पोकळ नाही आहेत बिलकुल आतून। तर पायऱ्या वगैरे सगळ्या पुसून घेतल्या, साईडनी वगैरे सगळं बाहेरून आतून सगळीकडून पुसून घेतलं। स्वच्छ पुसून झाल्यानंतर बघा इथे मग मी नवीन वस्त्र आणलेलं होतं। नवीन देवारा आहे त्यामुळे मी वस्त्र पण नवीनच घेतलेलं होतं, नवीन वस्त्र अंथरून घेतलेलं होतं। आणि सगळ्यात पहिला आता पूजा सुरू करणार आहे। तर पूजा सुरू करण्याआधी सगळ्यात पहिला आपल्याला दिवा लावून घ्यायचा असतो। दिव्याच्या साक्षीने सगळी काही पूजा करत असतो आपण, त्यामुळे आता चला दिवा सगळ्यात पहिले मी लावून घेते। अष्टलक्ष्मी दिवा आहे हा, तर हाच मी आता देवाऱ्यामध्ये रोज लावणार आहे। आपल्या ज्या 8 लक्ष्म्या आहेत त्या सगळ्यांचं प्रतीक आहे या दिव्यावर। आणि पुढे असे 2 हे साईडला छान असे मोर आहेत। तर सगळ्यात पहिलं इथं मी हळद आणि कुंकूने छान असं सजवून घेणार आहे दिवा। तर बघा आता इथे दिवा मस्त सजवून झालेला आहे, हळद कुंकू लावून घेतलेला आहे सगळीकडे मी। आणि याच्यानंतर तेल ओतून चला आता आपण हा दिवा पहिलं लावून घेऊया। तर दिव्यामध्ये आपल्याला जी वात लावायची आहे ती 2 वातींची 1 वात करून मी दिवा लावणार आहे। तशीच वात आपण नेहमी लावायची असते दिव्यामध्ये। आणि दिवा लावताना कधीही त्याला खाली आसन द्यायचं आहे, त्यामुळे बघा इथे मी अक्षदा ठेवलेल्या आहेत आसन म्हणून, आणि त्यावर हळद आणि कुंकू मी वाहून घेतलेला आहे। आणि त्यावर आता हा दिवा मी ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर दिवा आपण लावून घेऊया। तर बघा इथे दिवा लावून झालेला आहे। चला पुढची पूजा बघूया आता आपण। तर आता इथे देवांना लावण्यासाठी बघा अष्टगंध इथं वळून घेतलेला आहे मी, आणि या वाटीमध्ये हळद ओली करून ठेवलेली आहे, आणि ह्या प्लेटमध्ये मी कुंकू ओलं करून ठेवलेलं आहे। तर सगळ्या देवांना जे आपले पुरुष देवता आहेत, म्हणजे विठ्ठल रुक्माई झाले, गणपती बाप्पा झाले, दत्त दिगंबर, ह्यांना फक्त मी अष्टगंध लावून घेणार आहे। आणि बाकीचे जे आपल्या स्त्री देवता आहेत, म्हणजे रुक्मिणी झाली, मग अन्नपूर्णा माता, लक्ष्मी माता, या सगळ्या ज्या स्त्री देवता आहेत त्यांना मी हळद आणि कुंकू पण लावणार आहे अष्टगंधासोबत। तर अशा प्रत्येक एका देवांना चला मी हळद कुंकू आणि हे जे अष्टगंध केलेलं आहे ते लावून घेते, आणि पुढे त्याच्यानंतर बघूया आपण। त्यानंतर बघा हे श्रीयंत्र आहे, त्यावर मी कुंकुमार्चन केलेलं होतं, त्यामुळे असं लाल दिसत आहे। कुंकू आहे त्यावर, मी धुतलेलं नाही आहे। आणि त्याच्यावर कमळगट्ट्याचीही माळ ठेवलेली आहे। तर पहिलं वर ठेवलं, त्यानंतर म्हटलं की खाली ठेवूया, मग ते नंतर खाली शिफ्ट केलं मी जे श्रीयंत्र आहे ते। आणि त्याच्यानंतर पिंड आहे हे, तर पिंडीला मी भस्म लावून घेतलं त्यानंतर हे कासव आहे। तर ते कासव माझ्याकडं आपण कासव पाण्यात किंवा तांदळात ठेवतो, ज्या कासवाच्या खाली नंबर्स असतात त्या आपण तांदळात ठेवायचे असतात, आणि ज्या खाली नंबर्स नसतात ते आपण पाण्यात ठेवायचे असतात। तर माझं जे कासव आहे त्याच्या खाली नंबर्स आहेत, माझ्याकडे आहे ते, त्यामुळे मी तांदळामध्ये कासव ठेवलेला आहे। त्यानंतर हा स्वामी महाराजांचा फोटो, ॲक्च्युली पहिलं माझ्याकडे स्वामींची मूर्ती पण होती आणि पादुका पण होत्या, पण काही कारणामुळे त्या म्हणजे आता देवारात नाही आहेत। तर त्याची एक वेगळी त्याच्या मागे एक वेगळी स्टोरी आहे, ते मी कधीतरी जमलंच तर शेअर करेल तुमच्यासोबत। तर त्यामुळे मी हा फोटो होता माझ्याकडे, तर तो मी ठेवून घेतलेला आहे। त्यानंतर ह्या छोट्याच्या माळा दाखवल्या मी मगाशी तुम्हाला, त्या मी घालायचे विसरले होते मगाशी। तर सगळ्या देवांना त्या माळा वगैरे घालून घेतल्या, आणि अन्नपूर्णा मातेला एक छान असा ड्रेस होता माझ्याकडे, तो पण मी घातला आहे अन्नपूर्णा। तर हे सगळं झाल्यानंतर हा छोटासा तांब्या आहे, त्याच्यामध्ये मी पाणी ठेवते, आपण देवाऱ्यामध्ये पाणी ठेवतो तांब्यामध्ये भरून, तर हा छोट्यासा तांब्यामध्ये मी पाणी ठेवलेलं आहे।
आणि त्याला पण अष्टगंध हळद कुंकू लावून घेतलेलं आहे. त्यानंतर कुलस्वामिनीचा जो कलश आहे, मंगल कलश आपण त्याला म्हणतो, तो आपल्या देवाऱ्यामध्ये आपण ठेवायलाच हवा. तर घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य सौख्य धन प्राप्तीसाठी आपण मंगल कलश मांडायचा असतो देवाऱ्यामध्ये. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा आपल्या कुलस्वामिनीचा आशीर्वाद आपल्याला मिळण्यासाठी मांडायचा असतो हा. तर मंगल कलशाची स्थापना कधी कशी करायची आहे, त्याचे काय काय फायदे आहेत, कसं करायचं हे सगळं मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. ते तुम्हाला माझ्या चॅनलवर दिसेलच आणि मी लिंक पण देते डिस्क्रिप्शनमध्ये, नक्की चेकआउट करा. तर अशा प्रकारे पूजा माझी मांडून झालेली आहे, देवाराची स्थापना झालेली आहे. त्यानंतर आता शेवटचं राहिलं ते रांगोळी. तर रांगोळी इथे गोपद्माची रांगोळी मी काढून घेतलेली आहे आणि साईडला 2 छान अशी लक्ष्मीची पावलांची रांगोळी आहे छोटीशी, ती पण मी काढून घेतलेली होती. त्यानंतर देवांना फुले वाहून मग त्यानंतर धूप दीप दाखवलेलं होतं, म्हणजे अगरबत्ती वगैरे दाखवलेली होती, धूप लावलेलं होतं. तर सगळी पूजा आता कशी झालेली आहे ते मी दाखवते तुम्हाला, तर स्टे ट्यून.